नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो आहे गडिंग्लजमध्ये चिखलीगुट्टा शर्यत पाहण्यासाठी। तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया की कोणकोणते नंदी आले। नमस्कार मित्रांनो, मोरजकरवाडीचा सुंदर देखील मैदानात आलाय। काल पार पडलेल्या वेंगरुळ्या गावामध्ये 7व्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता, बरोबर ना? ठीक आहे, चालेल। आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला। बघू शकताय मित्रांनो, मोरजकरवाडीचा रुबाब सुद्धा मैदानात आलेला आहे। काय नाव दादा मालकाचं? सोन्या। मालकाचं नाव सोन्या। ठीक आहे, शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी। मित्रांनो बघू शकता, आज पार पडत आहे गडिंग्लज मैदानामध्ये हेदवडेकरांचा चिक्या देखील मैदानामध्ये आलेला आहे। काल पार पडलेल्या वेंगरुळ्या गावामध्ये 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता। शुभेच्छा दादा तुम्हाला। बघू शकता मित्रांनो, आजच्या मैदानामध्ये शंकर देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि त्याचबरोबर पक्षा देखील मैदानामध्ये आलेला आहे। गाव कोणतं दादा? शिष्यवाडी। नियोजन कसं आहे आज? घरचीच गाडी आहे। ठीक आहे, चालेल, शुभेच्छा तुम्हाला। मित्रांनो बघू शकता, आजच्या मैदानामध्ये बनशा देखील आलेला आहे, त्याचबरोबर जादूही आला आहे। काल पार पडलेल्या वेंगरुळ्या गावामध्ये गुलालाचे मानकरी ठरले होते। मित्रांनो बघू शकता, आजच्या मैदानामध्ये वजीर देखील मैदानामध्ये आलेला आहे, सातेवाडीचा वजीर। त्याचबरोबर याच्या पाठीमागे कासर गाणगाव गावचा नाव का बैलाचं लखन देखील मैदानामध्ये आलेला आहे। मालकाचं नाव कसं? फयाज उतरगा। ठीक आहे, चालेल, शुभेच्छा तुम्हाला। गणादा शुभेच्छा तुम्हाला। मित्रांनो बघू शकता, रवी मिटके सावतवाडी यांचा महब्या देखील मैदानामध्ये आलेला आहे। आज वजीरसोबत नियोजन आहे। मित्रांनो बघू शकता, वैभव गुरव सावतवाडी यांचा बुलेट देखील मैदानामध्ये आलेला आहे। बघू शकता, गडिंग्लजमध्ये पार पडत असलेल्या मैदानामध्ये आकाश अर्जुन तेजम यांचा टायसन देखील मैदानामध्ये आलेला आहे। कुणासोबत नियोजन आहे? चिक्या कोणता? तिकडे आहे का? ठीक आहे, चालेल, शुभेच्छा तुम्हाला। मित्रांनो बघू शकताय, सुनील मस्कर दाबिल यांचा शंकर देखील मैदानामध्ये आलेला आहे। काल पार पडलेल्या वेंगरुळ्या गावामध्ये गुलालाचा मानकरी ठरला होता। त्याचबरोबर आजराचा राजा इम्रान मुराद यांचा राजा देखील मैदानामध्ये आलेला आहे। हा सुद्धा कालच्या मैदानामध्ये गुलालाचा मानकरी ठरला होता। त्याचबरोबर इम्रान मुराद यांचा चिक्या देखील मैदानामध्ये आलेला आहे। मित्रांनो बघू शकताय, बंड्या देखील मैदानामध्ये आलेला आहे। काल पार पडलेल्या वेंगरुळ्या गावामध्ये 3य क्रमांकाचा मानकरी ठरला होता। त्याचबरोबर इकडे काय याचं नाव काय? सुलतान, हा पण तुमचाच आहे। त्याचबरोबर सुलतान देखील मैदानामध्ये आलेला आहे। शुभेच्छा बाबा तुम्हाला। मित्रांनो बघू शकताय, तानाजी पाटील फये बुदरगड यांचा ब्लॅक टायगर परशा देखील मैदानामध्ये आलेला आहे। काल पार पडलेल्या वेंगरुळ्या गावामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता। सोन्या आलाय का आज? नियोजन कसं आहे की सोन्याचं आहे? ठीक आहे, चालेल, शुभेच्छा तुम्हाला। मित्रांनो बघू शकताय, आज पार पडत असलेल्या गडिंग्लज मैदानामध्ये सोन्या 92 देखील मैदानामध्ये आलेला आहे। हेदवड्याचा वाघ म्हणून ज्याला ओळखलं जातं असा हा सोन्या काल पार पडलेल्या वेंगरुळ्या गावामध्ये 4th क्रमांकाचा मानकरी ठरला होता। आज कोणासोबत आहे? जेऊरचा वजीर। ठीक आहे, चालेल, शुभेच्छा तुम्हाला। मित्रांनो बघू शकताय, आज पार पडत असलेल्या गडिंग्लज मैदानामध्ये कृष्णा शामराव गुडुळकर यांचा पक्षा आणि वजीर देखील मैदानामध्ये आलेला आहे। बेळगावमध्ये पार पडलेल्या हिंद केसरी मैदानाचे गुलालाचे मानकरी आहेत हा पक्षा आणि हा वजीर। आणि कालच पार पडलेल्या वेंगरुळ्या गावामध्ये 4th क्रमांकाचा मानकरी ठरला होता 92 सोन्यासोबत, तर हा वजीर। मित्रांनो बघू शकताय, लोटेवाडीचा सोन्या देखील मैदानामध्ये आलेला आहे। मालकाचं नाव कसं? रुपेश खवरे। ठीक आहे, चालेल, शुभेच्छा तुम्हाला। मित्रांनो बघू शकताय, आजच्या या मैदानामध्ये ज्योतिबा खामकर यांचा लक्षा आणि गोल्डन देखील मैदानामध्ये आलेला आहे। घरच्या साजनेच काल वेंगरुळ्या गावामध्ये 3य क्रमांकाचा मानकरी ठरला होता। तर आजच्या मैदानासाठी यांना शुभेच्छा।